चला तर श्रावण विशेष महिनाभर टिकणारा उपवासाचा शक्तिवर्धक असा खास पदार्थ बनवूया। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालायचे, साल टचकेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे, एखाद्या ताटामध्ये काढायचे। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि मिक्सरला फिरवून जाडसर वाटून घ्यायचे। हवं तर शेंगदाण्याची साल काढून घेऊ शकता। शेंगदाणे मिक्सरला फिरवून जाडसर वाटून घेतले आहेत। पुन्हा गॅसवर कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 1 वाटी तूप घालायचं। तूप वितळलं, हलकंसं गरम झालं की 1 वाटी राजगिरा पीठ घालायचं। मंद आचेवरती छान खमंग सुगंध सुटेपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं। राजगिरा पीठ भाजून घेतलं की वाटलेले शेंगदाणे सुद्धा यामध्ये घालायचे। मिक्स करून 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती परतून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी चिरलेला गूळ घालायचा आणि गूळ वितळेपर्यंत हे फक्त आपल्याला परतून घ्यायचंय। आता गूळ वितळेपर्यंत परतून होतंय तोपर्यंत एका ताटाला तुपाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे तूप लावून घ्यायचं। गूळ वितळला की मिश्रण लगेच ताटामध्ये काढायचं आणि पसरवून घ्यायचं। जर चमच्याने मिश्रण सेट करता येत नसेल तर अशा पद्धतीने एखाद्या ग्लासनी किंवा फुलपात्राने मिश्रण सेट करून घ्यायचं। गरम आहे तोपर्यंतच तुम्हाला हव्या आहेत तेवढ्या आकाराच्या वड्या कट करून घ्यायच्या आणि 15 मिनिटं हे मिश्रण थंड करून घ्यायचं। 15 मिनिटं झाले आहे, मिश्रण थंड झाले। आता इथे तुम्हाला बर्फी दाखवते। वड्या अगदी परफेक्ट सेट झाल्या आहेत, अजिबात तुटत नाहीत आणि सहज निघत आहेत। परफेक्ट अशी 1 महिनाभर टिकणारी राजगिरा बर्फी तयार आहे, शक्तिवर्धक आहे। नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा।